साथियों, सारे सुझावों को ध्यान में रखते हुए ये तय किया गया है कि भारत में लॉकडाउन को अब 3 मई तक और बढ़ाना पड़ेगा। अहो जिजू बघितलं का, लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढला। हो ना, 3 मे पर्यंत। थांबा, मी माझ्या मित्रांना फोन करून येतो। 3 मे पर्यंत आता हे कुत्र्याचं पिल्लू इथंच राहणार, अवघड आहे। 3 मे पर्यंत लॉकडाऊन उघडच असे का आता। तुम्हाला काय ऐकायला येत नाही का? उचलायचं नाही अजिबात। दर अर्ध्या तासानं तुझ्याच घरून फोन येतोय, माझी मुलगी कशी, माझा मुलगा कसा आहे, माझी मुलगी कशी, माझा मुलगा कसा आहे। मला कोण विचारत नाही तुझ्या घरचे मी कसा आहे। मला सांगू नका आमच्या घरच्यांचं कौतुक। फोन उचला। लगेच उचलायच नसतो, कधी आलेला फोन लगेच उचलायच नाही, नाहीतर पुढच्याला काय वाटतं आपण मोकळच आहे। वा, लॉकडाऊनच्या काळात का काम ना धंदा आणि वरनं ही नाटकं। फोन उचला, पटकन फोन उचला, मला माझी कामधंद्यात भरपूर। नमस्कार जावई बापू। बोला बाबा, काय म्हणताय? कसा आहे कोरोना? आहे की ऍपपर्यंत घालून फिरतोय दुसऱ्या मोबाईलवर। नाही म्हणजे मी हे मोबाईलवर तुम्हाला सांगतोय की तोंडाला ऍपरन बांधा, आपलं ते मास्क बांधा, म्हणजे कोरोना होणार नाही। बर का, माझ्या मुलीची म्हणजे आमच्या मुलीची आणि मुलाची दोघांची काळजी घ्या। ठीक आहे, ठेवतो। आणि ठेवला फोन। मी कसा आहे हे कधीच विचारत नाहीत मला। भाजी कोणती गेली का? वांग्याची। वांग खाऊन मूळव्याध व्हायची वेळ आली। काय? म्हणजे वांग हे मला मुळात आवडतच, त्याच्यामुळे मी वांग्याची भाजीच खाणार आज पण। हा बोला कांबळे, काय म्हणताय? अहो आमच्या बाथरूमला पाणी येत नाहीये। अहो मी काही सोसायटीचा चेअरमन आहे का वॉचमन आहे, या गोष्टी मला विचारताय तुम्ही? मला तुम्हाला दुसरं सांगायचंय, कोडवर्ड मध्ये। कोडवर्ड मध्ये बोलूया। अहो बाथरूमचं पाणी गेलंय म्हणजे दारूचा स्टॉक संपलाय। हा 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 हा, हे बघा, तुमच्या बाथरूमला जेव्हा पाणी येईल ना, एकट्याने आंघोळ अजिबात करायची नाही, मला पण बोलवायचं आंघोळीला। एक काम करूया, आपण दोघं टेरेसवर सायंकाळी आंघोळ करू, उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, एकत्र दोघं आंघोळ करू। काय एकट्याने आंघोळ करायची नाही, अंगावर खरूज येईल, खरूज। अहो मी काय म्हणतोय, ठेवतो मी, ते बाथरूमला पाणी आले की मला फक्त कळवा। ठेवतो। ओके, बाय बाय बाय। काय कट झाला या माणसाला, पण इतकी घाई आहे ना फोन कट करायची। कोणाचा फोन होता? ते खालच्या फ्लोअरचे कांबळे काय म्हणाले कांबळे? ते कांबळे म्हणत होते की त्यांच्या बाथरूमला पाणी येत नाही ना, मग ते मला म्हणत होते की बाथरूमला पाणी आलं की आपण दोघांनी एकत्र आंघोळ करू सायंकाळी टेरेसवर, म्हणजे मी आणि ते आम्ही दोघे एकत्र आंघोळ करणार। एकत्र आंघोळ? हो, ती पण टेरेसवर? हो। इथं सगळेजण ओरडून सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायला सांगताय आणि तुम्ही एकत्र आंघोळी करायच्या गोष्टी करताय। 1 मीटर अंतर ठेवणार आहे, आम्ही दोघात 1 मीटर अंतर ठेवून असे आंघोळ करणार। त्यांची बाटली वेगळी, माझी बाटली वेगळी। त्यांची बादली वेगळी, माझी बादली वेगळी, त्यांचा मग वेगळा, माझा ग्लास आपला मग वेगळा। काही टेन्शन नाही, काळजी करू नकोस। कुठे निघालाय? ते आपलं असंच इथं कुठं? इथं आपलं बाहेर, आपलं ते इथं आता लक्षात आलं, ते कांबळेंनी काम सांगितलेलं तिकडे जायचं जरा। कांबळेंनी काम सांगितलेलं लक्षात आहे, आणि मोदींनी सांगितलेलं लक्षात नाहीये का? काय मोदींनी काय सांगितलं आता? घराच्या बाहेर जायचं नाही म्हणून। थोडं इथं जायचंय, पायरीतून जाऊन यायचं आपल्याला इथून। काही गरज नाहीये, एवढं मोठं घर आहे आपलं, इथंच बसा। चला आतमध्ये। अगं पण मी सांगतेय ना, आज चला। आप सभी देशवासियों की तपस्या
आपके त्याग की वजह से भारत अब तक कोरोना से होने वाले नुकसान को काफी हद तक टालने में सफल रहा है। कौशल, अनुश्री, मी काय म्हणतोय की या लॉकडाऊनच्या काळात कुणालाच बाहेर पडता येत नाही. म्हणजे तुम्हाला सुद्धा बाहेर जाता येत नाही, मला सुद्धा बाहेर जाता येत नाही, कितीही महत्वाची कामं असू द्यात. तर मी काय म्हणतोय, तुमच्या अशी काय महत्वाची कामं आहेत, अशा काय गोष्टी आहेत की तुम्हाला बाहेर जाऊन कराव्याशा वाटतात? काय कौशल, याच्या लॉकडाऊनमुळे तुला करता येत नाहीत? अहो लॉकडाऊनच्या आधी आम्ही मित्र दररोज वेगळ्या वेगळ्या जागेवर फिरायचो. पण आता लॉकडाऊन मुळे जाता येत नाही. पार्ट्या करायचो आम्हाला. पार्ट्या? जेवायच्या. मला पार्टी करायची, थिएटरला पिक्चर बघायचाय, मित्रांसोबत खेळायचंय, फिरायला जायचंय लांब लांब, आणि भरपूर गोष्टी करायच्यात मित्रांसोबत. लॉकडाऊन काहीच करता येत नाही. अनुश्री, तुला? माझी तर खूप मोठी लिस्ट आहे. मला शॉपिंगला जायचं, मला सँडल्स घ्यायचे, मला ड्रेसेस घ्यायचे, मला ब्युटी प्रोडक्ट्स पण घ्यायचे, मला पार्टीला जायचं, माझ्या फ्रेंड्स सोबत मला कॅफेला जायचंय, मला बर्गर खायचा, पिझ्झा खायचा, मोमोज खायचे, अजून अजून अजून. येस 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 येस, लक्षात आला, तुझ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. तर या लॉकडाऊनमुळे काहीच करता येत नाही तुम्हाला, है ना? अरे तुम्हाला एवढ्या गोष्टी करायच्या, मग जा ना बाहेर, करा. हा, आत्ता जातो आणि नंतर पोलिसांचा मार खाऊन येतो, म्हणजे चालायला पण येणार नाही. पण एक तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत आहे ना, जोपर्यंत तुझा जिजू, तोपर्यंत तुम्ही काळजी करायची नाही. अरे लॉकडाऊन असू नाही तर काही पण असू दे, तुमच्या काय काय आवडीच्या गोष्टी आहेत ना, त्या मी बाहेर जाऊन आणीन तुमच्यासाठी. खरंच? हा, वाटलं काय? माझा लाडाचा आहे, माझी लाडाची बहीण आहे. सांगा फक्त तुझी लिस्ट सांग, काय काय आणायचंय, काय काय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला टिकटॉकची रिंग लाईट आणि टिकटॉकचं स्टँड आणायचं. कोणाकडून? माझा मित्र आहे ना तो. अच्छा, हा हा, मित्राकडून. तुझा? माझी तर खूप मोठी लिस्ट आहे. हा. मला लिस्ट आली लक्षात तुझ्या. काय काळजी करू नका तुम्ही. आता लगेच व्हॉट्सअपवर मला सगळी लिस्ट सेंड करा. मी बाहेर जाऊन तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येईन. पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं, तुला, तुझ्या दीदीला आणि तुझ्या वहिनीला हे सांगावं लागेल की तुमच्या गोष्टी आणण्यासाठी तुम्ही मला बाहेर पाठवताय. तर तुमच्या दीदीकडून, तुमच्या वहिनीकडून, म्हणजे माझ्या बायकोकडून तुम्ही परमिशन घ्या पहिली. घेणार की? आत्ता घेतो. घ्या ना. जा जा जा, सांगा मला बाहेर पाठवता म्हणून. जा, परमिशन घ्या. जा 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 जा, लवकर जा. आता बाहेर जायला मिळेल. दीदी, वहिनी, एक काम होतं. दोघं पण आले? काय काम? अहो ते तुम्ही पहिलं सांगा, हो बोलणार की नाही बोलणार? कुठल्या तरी गोष्टीला मस्का मारायला आलाय दोघं मिळून, हा ना? अगं तसं नाही दीदी, आमचं थोडं महत्वाचं काम आहे आणि आम्ही तर बाहेर जाऊ शकत नाही ना आता. एक मिनिट, जर बाहेर जाण्यासाठी मस्का मारायला आला असेल ना, तर मला तर विचारूच नका. फटके खायची हौस आली का तुम्हाला? नाही 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 नाही, म्हणजे आमच्या काही गोष्टी, वस्तू आणायच्या, ते आणायला दादा जाणार आणि पोलिसांचा मार पण खाणार आहे. असं बोललेत ते. आता कोण बोलेल का कोणाला बाहेर जायचं होतं ते? यांच्या वस्तू आणायला मला बाहेर जायचं होतं. हो, आमचं कुठं काय आणायचं होतं? काय? अरे तुझंच ते टिकटॉकचे स्टँड आणि ती लाईट आणायची होती ना? माझं तर काहीच नव्हतं आणायचं होतं ते. पण आता आहे लॉकडाऊन, कशाला पण बाहेर हा, जायचं? ते हे जे शॉपिंगचं साहित्य आणायचं होतं म्हणून मला. कुठं दादा? माझं तर काहीच नाही, माझ्याकडे सगळं आहे. मी कुठे काय आणायला लावलेलं होतं? हाच खोटं बोलतोय. ह्याच्याच वस्तू आणायच्या होत्या. हो जिजू, किती खोटं बोलताय. मी काय सांगितलं होतं कधी म्हणजे त्यावर? माझी बहीण खोटं बोलते का? एक मिनिट, माझा भाऊ खोटं बोलू शकत नाही आणि मला चांगलं माहितीये घरात कोण खोटं बोलतं आणि कोण नाही. म्हणजे माझी बहीण खोटं बोलते असं तुला म्हणायचं का? आपला मुद्दा काय चाललाय? तुला घरातून बाहेर जायचं आहे का नाही? मला बाहेर जायचंय, पण माझ्या कामासाठी. माझी कुठं काय काम आहेत? लॉकडाऊनच्या काळात मोकळच आहे. ह्यांची काम आहेत, म्हणजे तुझ्या भावाची काम आहेत. त्याचंच काम होतं, हा. त्यालाच टिकटॉक स्टँड किती पाहिजे खोटं होतं. बोलती. केलं का तरी तुला कसं? बर्गर आणि पिझ्झा खायचं होता, या, पेमेंट करायचं, आयडो करायचं तुला. जा 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 की. किती खोटं बोलती. एक मिनिट. भांडू नका कोणी. मी बाहेर जातो, नका टेन्शन घेऊ तुम्ही. म्हणजे तुम्हाला जायचंच आहे बाहेर? मला जायचंच आहे ना यांच्यासाठी. आमचं तर आमचं काय नाही सांगणार. काय. सरकारने सांगितलं इमर्जन्सी असल्याशिवाय बाहेर जायचं नाही, तर ते ऐकणार नाही ना. जायचंच आहे बाहेर. मला जायचंय. किती दिवस मी आत बसायचं? सरकारचं राहू दे. बायको सांगतेय म्हणल्यावर पण ऐकणार नाही का? मी सांगतेय बाहेर जायचं नाही, ऐकणार का नाही? आता कोरोना काय घराच्या दारात येऊन बसलाय का?
आला की बाहेर खाल्ला. हा नाही मला बाहेर जाऊन यायचंय, मला काय माहित नाही. ऐकणार नाही म्हणजे मला बाहेर जायचंय. पक्का जायचंय? जायचंय. अजिबात ऐकणार नाही. शेवटचं सांगते मी, तिघांनी घराच्या बाहेर पडायचं नाही, मुकाट्यानं घरात बसायचं. मी जाणार. जायचंच आहे ना? जायचंय. उठा, निघा निघा, आपल्यासाठी दार उघडत आहे, निघा. चलो आला? जरा बसा, तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय मला. मी आता बसू शकत नाही, मी फ्रेश होऊन येतो. आता पोलिसांचा मार खाल्लेला दिसतोय जिजूंनी. अजिबात नाही. काही झालं का? बाथरूमला पाणी आलं का? म्हणजे दारूची सोय झाली का? सकाळी कट केला फोन. मला तेच सांगायचं होतं की मी दारू आणायला बाहेर जाणार आहे म्हणून. गेला होता ना बाहेर, आणली का? अहो ऐका तर पुढचं. पोलिसांनी लय मारलो मला. काय? तुम्हाला पण मारलं? काय तुमचं पण?